ज्यांनी भारताचे नाव उंचावले इस्रोमध्ये करून संशोधन, ज्यांनी भारताचे नाव उंचावले इस्रोमध्ये करून संशोधन, ते आहे केशिवण. ते आहे केशिवण. काय रुचिका, असाच मुलगा हवा असेल असं बोलतो तुझं मन? नाही नाही, मला तर वाटतं मी सुचवलेला मुलगा रुचिकाला अधिक आवडेल. ऐक रुचिका, नको तिला राजकारणी, नको तिला राजकारणी, नको अन्य कुणी, नको तिला राजकारणी, नको अन्य कुणी, मुलगा असावा असा जसा भारताचा क्रिकेटवीर महेंद्रसिंग धोनी. काय रुचिका, हेच आहे ना तुझ्या मनी? आवडला तिला? योग्य वेळ आली की हे गुपित आपल्या सर्वांना कळणार. पण बाळाच्या आईला आपल्या उदरात कोण वाढते ते कळत असेल का? चला तिच्या मैत्रिणी सांगतात. कोण वाढते तव उदरात, सांग जरा माझ्या कानात. मुलगा मजला हवाच निर्भय कर्तृत्वाने हो अजराम, बिन तुकड्यांचा कैवारी तो वाढू दे माझ्या उदरात, सांग जरा माझ्या कानात. मुलगी मजला हवीच लोभ सकंती वाढतशी गडगड राजस, सरस्वती आणि दुर्गा दोन्ही अवतरू दे माझ्या पदरात, सांग जरा माझ्या कानात. मुलगा किंवा मुलगी असू दे, निकोप सुदृढ जीव येऊ दे, स्वागत करण्या आपण सारे सज्ज होऊया आनंदात, सांग जरा माझ्या कानात, सांग जरा माझ्या कानात. शेवटी मुलगा काय किंवा मुलगी काय, दोन्हीपैकी काहीही झालं तरी सारखंच, हो ना? हो ना, पण जे होईल ते सद्गुणी, सद्वर्तनी, सदाचारी, सुदृढ आणि विवेकी होऊ दे. हो ना, आई बाबांना अभिमान वाटेल असं बाळ व्हावं. आणि यासाठी सासर आणि माहेरची मंडळी बघा राणी सरकारांचे डोहाळे कसे पुरवतायत ते. पहिल्या मासीचा गरवा कधी होईल सरवा, सरता सरता जडावली नेऊन ठेवले पलकावरी, पलंगाचा हलका दोर तसा हिचा पती पोर, उजवीच्या अंगणी नसतो मोर. पहिले मासी सासू की पुसे, सुनबाई सुनबाई डोहाळे कसे, माझे की डोहाळे पुरवावे आई, मोमो खाण्याची झाली मजलाई. दुसरे मासी सासरे की पुसे, सुनबाई सुनबाई डोहाळे कसे, माझे की डोहाळे पुरवावे मामजी, हवी आहे माझ खवा करंजी. तिसरे मासी धीर की पुसे, वहिनी वहिनी ग डोहाळे कसे, माझे की डोहाळे पुरवावे भाऊजी, करा माझ्यासाठी मिरचीची भजी. चौथे मासी जाऊ की पुसे, सांग सखे ग डोहाळे कसे, माझे की डोहाळे पुरवावे जाऊबाई, सिनेमा बघण्याची झाली मजलाई. पाचवे मासी नणंद की पुसे, वहिनी वहिनी ग डोहाळे कसे, माझे की डोहाळे पुरवावे मनस, फॉर्मस जाऊनी खाऊया कंस. सहावे मासी भाऊ की पुसे, ताई ताई ग डोहाळे कसे, माझे की डोहाळे पुरवावे दादा, मेट्रो फिरण्याचा आहे इरादा. सातवे मासी बहीण की पुसे, ताई ताई ग डोहाळे कसे, माझे की डोहाळे पुरवावे ताई, हातपाय दाबून दे आणि नको काही. आठवे मासी वडील की पुसे, सोनार आणि ग डोहाळे कसे, माझे की डोहाळे पुरवावे बाप्पा, आशीर्वाद पाठीशी असू द्या आपला. नववे मासी आई की पुसे, रुची राणी ग डोहाळे कसे, माझे की डोहाळे पुरवावे आई, एसी लावून खोली तयार ठेवी. रुचिका, डोहाळ्यांमध्ये सांगितलं मोमो हवे, पावभाजी हवी, मिरचीचे भजे हवे, पण हे कधी कधीच आईचा रोजचा आहार सकसच असायला हवा. अगदी बरोबर. आणि गरम गरम जेवण तेही केळीच्या पानावर वाढलेलं.
त्यामुळे केळीच्या पानातले पोषक तत्व अन्नात मिसळतात आणि बाळाची प्रतिकार शक्ती वाढते. म्हणून केळीच्या पानात जेवलं पाहिजे. आणि या आहारासोबत 2 ग्लास दूध तुला प्यायलाच पाहिजे. प्रोटीन कॅल्शियम मिळावं म्हणून दह्याचे पदार्थ तुला खायलाच हवे. आणखी महत्त्वाचं, रोज 4 खाव जेवण, वरण भात भाजी पोळी चटण्या कोशिंबीर तुला जेवायलाच हवं. हं. अगदी बरोबर. बघ रुचिका, आता तू बाळाची आई होणार. बाळ सुदृढ निरोगी आणि संस्कार संपन्न व्हावं यासाठी गर्भसंस्कार वर्ग पण करायला पाहिजे. अगं, आईला बाळासाठी कित्येक गोष्टीचा त्याग करावा लागतो बघ. पहिला त्याग झोपेचा, दुसरा त्याग आपल्या आवडीनिवडीचा, आपल्या करमणुकीचा, आणि तिसरा त्याग करिअरचा. आई म्हणजे माया. बाळाला मायेचं खत पाणी घालून वाढवावं लागतं, म्हणून पहिलं प्राधान्य बाळाला द्यावं लागतं. रुचिका, आईचं कर्तव्य निभवताना क्षमा आणि शिक्षा याचा समतोल साधत बाळाला वाढताना बघणं हे आई वडिलांच्या आयुष्याचं सार्थक असतं. आता तुझे 9 मास लवकरच पूर्ण होतील. तुझी पावलं जड होतील. प्रत्येक महिन्यात तुला वेगळं पण जाणवत असेल नाही का? आणि बघ, आता तुला 7वा महिना लागला. तुझ्या आईने डोहाळ जेवणाचा थाट केला. आज पोटी भरण कार्यक्रम होऊ घातला. ते गर्भावर उत्कृष्ट बौद्धिक आणि शारीरिक सुसंस्कार होऊन कार्यशक्ती निर्माण व्हावी म्हणून. पण स्त्री गर्भवती झाली म्हणजे तिची ओटी तर भरलेलीच आहे ना गं? मग हा ओटी भरण कार्यक्रम पुन्हा का ओटी भरायची? अगं, तुझं अगदी बरोबर आहे. पण ओटी भरण करायचं ते गर्भस्थ बाळाला थोडा मोठ्यांचे आशीर्वाद मिळावे म्हणून, आणि त्याचबरोबर गर्भावर उत्कृष्ट संस्कार व्हावे म्हणून. आणि हे डोहाळे जेवण ते कशासाठी? ऐक सांगते मैत्रिणींना, तुम्ही पण ऐका. 7वा महिना लागला की आपण म्हणतो 7वा महिना करायचा आहे, डोहाळ जेवण करायचं आहे, डोहाळ जेवण करायचं आहे. पण का? इतकी छान आपल्या संस्कारांची, पूर्वजांनी दिलेल्या संस्काराची पालखी आपल्याला आपल्याच खांद्यावर मिरवायची आहे, आणि म्हणून आपल्याला हे सगळे सोहळे पार पाडायचे आहे. तर गर्भवती स्त्रीला गोहृद म्हटलं जातं. 2 हृदय म्हणजे याचाच अपभ्रंश होऊन डोहाळे हा शब्द तयार झाला. 4थ्या महिन्यात गर्भस्थ बालकाचा हृदयात प्रवेश होतो. त्याची स्पंदनं आईला जाणवू लागतात. मग या गर्भस्थ बालकाचा हृदयातील सुप्त इच्छा डोहाळ्याच्या रूपाने उफाळू लागतात, म्हणून डोहाळे लागले असं म्हणतात. आणि म्हणून हे डोहाळ जेवण. गर्भाशिनीचं कौतुक पुरवताना गर्भातल्या बाळावर संस्कार व्हावे म्हणून 5व्या महिन्यात चोरचोळी घालतात. चोरून आणि मग सांगतात, चोरचोळी घालतात ती कुणालाही न कळवता, आणि मग सांगतात आता आम्ही आजी आजोबा होणार, आता आम्ही आजी आजोबा होणार. 6व्या महिन्यात घालायची सूर्यचोळी. ही सूर्योदयाच्या वेळी घालायची. केशरी पदार्थ करायचे, केशरी वस्त्र परिधान करायचे. यातून बाळाला गर्भातच हेच सांगायचं आहे, बाबा रे, सूर्यासारखा तेजस्वी हो आणि केशरी रंगाप्रमाणे धैर्यशील हो. आणि बाळाला ओळख होते गर्भातच प्रकाशतत्वाची. 7व्या महिन्यात डोहाळे जेवण हे झोपाळ्यावर. कारण झोपाळा झुलताना जसा मनाला आनंद मिळतो तसाच आनंद बाळा तुझ्या येण्याने कायम आमच्या सर्वांच्या आयुष्यात दरवळत राहिली, हीच मनोकामना करायची. आणि यातून गर्भातच बाळाला होते वायुतत्वाची ओळख. फुलांची सजावट परमेश्वराची भक्ती आणि सौंदर्याचं प्रतीक म्हणून. पण हिरवी साडी आणि हिरवा चुडा तो कशासाठी? अगं, हिरवा रंग हा भरभराटीचा, समृद्धीचा, स्थिरतेचा, अंतर्बाह्य चैतन्याचं प्रतीक. बाळाला हेच सांगायचं आहे, बाबा रे, हे सर्व गुण तुला आत्मसात करायचे. यावेळी गर्भाशिनीला चंद्रावर बसवतात. चंद्राची शीतलता घे रे बाबा, आणि स्वर्गसुखाचा आनंदही घे. धनुष्यबाण हातात देतात, ते शौर्याचं प्रतीक म्हणून. नावेतलं डोहाळ जेवण सुद्धा करतात, ते बाळाला गर्भातच जलतत्वाची ओळख व्हावी यासाठी. 9व्या महिन्यात घालायची चांदणी चोळी. ती बाळाला गर्भातच आकाशतत्वाची ओळख व्हावी म्हणून. यावेळी पांढरे वस्त्र परिधान करतात, कारण पांढरा रंग हा डोळ्यांना सुखवणारा, चांगुलपणा, निरागसता, पवित्रतेचं प्रतीक. हे गुण बाळा गर्भातच तुझ्यात असणे जर गरजेचे आहे. आणि आकाशातील चांदणं म्हणजे आल्हाददायक. असंच आल्हाददायक आणि आनंददायक घटनांनी तुझं जीवन प्रफुल्लित आणि पुलकित होऊ दे, हाच सांगावा चांदणी चोळीतून आपण बाळाला गर्भातच देतो बरं का. आणि मैत्रिणींनो, या डोहाळे जेवणाच्या रूपाने शरीरात असलेली कमतरता डोहाळ्याच्या रूपाने उफाळून येते. म्हणून गर्भाशिनीला आवडणाऱ्या वस्तू तिच्या ओटीत घालणे म्हणजे ओटी भरणे. सासरची ओटी भरून झाली की ओढ लागते ती माहेरी जाण्याची.
ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा हिरवी चोळी शालू हिरवा काठी भरला हिरवा चुडा हिरवा मरवाईच्या बेळीत घाला हिच्या बेळीत घाला ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा हिरव्या वेली हिरव्या राणी मध्ये बसली हिरवी राणी हिरवा चौरंग हिला बसायाला हिला बसायाला ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा हसू नका ग गुपित सांगते आज जरी मी हे घरी जाते आणि न संडे युवराजाला माझ्या युवराजाला ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा गर्भाची ये आवडी मातेचा सोहळा. रुचिका, तुझे ओटी भरण झालं. आयुष्यातील प्रत्येक रोमांचक अनुभवाची अनुभूती घेण्यासाठी आता तू माहेरी जाशील. रुचिका, तुझ्या आईचं मन हळवं झाले बघ. तुझं बाळणपण सुखरूप हवं म्हणून आई आज देवाकडे मागणं मागते. आई देवीची विनवणी करते. माते, कुलदैवते, माझी लेक आता बाळण होणार, माझी लेक आई होणार, तिचं बाळणपण सुखरूप होऊ दे. दिगंतात कीर्ती पसरेल असं सुलक्षणी आणि बुद्धिमान बाळ तिच्या पोटी येऊ दे. दोन्ही कुळांना अभिमान वाटावा असं बाळ तिच्या उदरी जन्म घेऊ दे. हेच दान दे माते. मी पदर पसरून हात जोडवा. तुझ्या मी चरणी लागते आई भवानी आज तुझ्या मी चरणी लागते जोगवा मागते आई मी जोगवा मागते जोगवा मागते आई मी जोगवा मागते लेक माझी ही गौराई उद्या होणार आहे आई लेक माझी ही गौराई उद्या होणार आहे आई तुझे अस्त्र देऊळी शस्त्र देऊळी सबला मी बनविते तुझी अस्त्र देऊळी शस्त्र देऊळी सबला मी बनविते जोगवा मागते आई मी जोगवा मागते जोगवा मागते आई मी जोगवा मागते जीवन तो हाऊदरी कृपा असू दे तिच्यावरी जीव वाढतो हाऊदरी कृपा असू दे तिच्यावरी आशिष दे तू आई तिचला मी पदर पसरते आशिष दे तू आई तिचला मी पदर पसरते जोगवा मागते आई मी जोगवा मागते जोगवा मागते आई मी जोगवा मागते असं मुलगा अथवा मुलगी कीर्तिवंत होऊ दे जगी असं मुलगा अथवा मुलगी कीर्तिवंत होऊ दे जगी शक्ती बुद्धी आणि सामर्थ्याचे वरदान मागते शक्ती बुद्धी आणि सामर्थ्याचे वरदान मागते जोगवा मागते आई मी जोगवा मागते जोगवा मागते आई मी जोगवा मागते बोलो भवानी माता की जय. आणि या ठिकाणी आमचा हिरव्या राणी गाऊया गाणी हा कार्यक्रम इथे संपलेला आहे. आमचा हा जवळजवळ पुरवा
मुलगा असेल तो की मुलगी असेल ग कोणी असो तो किंवा ती हर रंग तुला सांग पडतो किती कोणी असो तो किंवा ती हर रंग तुला सांग पडतो किती शेवटी आई तू अगं आई तू होणार ग शेवटी आई तू होणार ग कोणीतरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग घरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग तेरे सपनों का संसार संवरने वाला है सुना है आसमां से चांद उतरने वाला है अपने आंगन में सितारों को सजाए रखना अपनी गोद में बहारों को बिछाए रखना हाँ एक नन्हा सा मेहमान आने वाला है नन्हा सा मेहमान आने वाला है गोद में तेरी भरी मिठाई जैसा मीठा होगा गोद में तेरे भरी फलों के जैसा रसीला होगा होगी तेरी छवि या मेरे मुन्ना जैसा होगा व्याकुल है नैना कि नन्हा मेहमान कैसा होगा कि अपने आंगना में दीप नया जलने वाला है कि नन्हे कदमों से कोई छम छम चलने वाला है हाँ एक नन्हा सा मेहमान आने वाला है हाँ एक नन्हा सा मेहमान आने वाला राधे कृष्ण करे तेरा हर सुख सपना सच हो जाए ऐसी गोद भरे कि तेरे घर के आग चमक जाए गोरे तेरे पिया तुझसे बड़े ही खुश रहते होंगे हर पल कदम कदम पे तेरा ख्याल बड़ा रखते होंगे हमको भी कोई पाप तो कहने वाला है तेरी गोद में वो फूल अब खिलने वाला है हाँ एक नन्हा सा मैं
कपूर